धरणगावाहून जळगावकडे जाणाऱ्या चालत्या अँब्युलन्सला आग लागल्याने अँब्युलन्समधील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना जळगाव येथे घडली। बुधवारी रात्री धरणगाव येथून हॉस्पिटलमध्ये प्रसूती झालेल्या महिलेला आणि तिच्या बाळाला डॉक्टरसह घरी जळगावकडे घेऊन जाणाऱ्या MH14 CL 0791 या क्रमांकाच्या अँब्युलन्सला राष्ट्रीय महामार्गावरील गुजरात पेट्रोल पंपच्या जवळ अचानक आग लागली। यात असलेल्या ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला। मात्र आग अँब्युलन्सला लागल्याने चालकाने प्रसंगावधान राखत अँब्युलन्स थांबवली आणि चालकासह रुग्णवाहिकेतील चौघंही सुरक्षित बाहेर पडल्याने सुरक्षित बचावलेत। या अपघातात कोणतीही प्राणहानी झाली नाही। दरम्यान घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन पथकाने तात्काळ धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली। यात ही रुग्णवाहिका जळून खाक झाली, तर या घटनेमुळे वाहतुकीची कोंडी काही काळ ठप्प झाली होती। पोलिसांनी काही काळाने वाहतूक सुरळीत केली आहे।